अमर तरणे पंचांच्या सोबत सेल्फी घेताना आपण पाहतोय. मिस्टर प्राऊड ऑफ खातिवली टीम शुभम माडिक. चला चेंडू आपण चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय आई गावदेवी वावेकर संघ विपक्षामध्ये विकी 70 स्पोर्ट्स आई गावदेवी गोठेगर ब संघ नुकतीच काल देखील जव्हार येथे एक फायनल जिंकून ते सध्या इथे आलेत आणि आपण पाहतो त्यांचा संघ पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये दावेदारी पेश करण्यासाठी सज्ज झालाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय एक याच्या स्पर्धेमधील लेट पण थेट सामने चालू झाले आणि अगदी वेळेवरती आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अगदी सूर्य देवता अस्ताला जाण्या अगोदर ही स्पर्धा आजच्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे आणि ठेपत असताना आपण पाहतोय काय दृश्य आहे या मैदानाचं. अगदी भव्य दिव्य असं मैदान आहे. ग्रीन ग्रासचं नाही मात्र ड्राय ग्रास आपण या मैदानावरती पाहतोय. ग्रीन लॅश मैदान आपण नेहमी पाहत असतो मात्र इथे ड्राय मैदान आपण पाहतोय. फलंदाजासाठी आपण पाहतोय 2 धुरंधर 2 सलामीवीर आपण मैदान येताना पाहतोय. एका बाजूला असेल ऋषी शेलार प्राऊड ऑफ वावेगर, त्याच्या सोबती आपण पाहिलं शॉर्ट डायनामिक पॅकेट ऑफ वावेगर अर्थातच संजय शेलार. एक जबरदस्त जुगलबंद या 2 संघांमधील आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो मिस्टर ये हो गया येऊ का तिथे जाता चल तिथे सुंदर तारा तरी हे कर दे कोणता काला पांढरा एवढा गोरा आहे देख दे हे दे रे पडलो काला जायला मरू दे. आपण वावेकर टीम आपला 12 पॉइंट ऍड उपस्थित नाहीये आहे मात्र ड्रेस कोड मध्ये नाही त्याच्यामुळे पेनल्टीचा सामना करावा लागेल. तर आपण पाहतो मॅचला सुरुवात होते. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांकडे ग्रीन सिग्नल आलाय. सोबत आपण पाहतो ऋषी शेलार समोर बॉलिंग ट्राय होते अमित भांडे आतिश भांडेला आपण पाहतो इथे आठव्या बॅटने फटका चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक धावतात प्रयत्न करतात माझा चेंडू जाईल का आणि हो नक्कीच इथे चेंडू जाईल. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट ऋषी शेलारचा वार चेंडू जाईल सीमा पार आलाय पहिला अगदी दणदणीत खणखणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या चेंडू जबरदस्त षटकार ठोकला. बॅटिंग करत असताना पहिला चेंडू मागचा पाय वाकवला आणि गुडघा टेक तमाशा देख या पद्धतीचा फटका षटकार ठोकला ऋषी शेलार. पहिल्या चेंडूपासून आक्रमकता काय असते आक्रमकता सध्या सिद्ध करत असताना पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट आणि ब्लास्ट पाहायला मिळाला. स्ट्रोक स्वीपचा फटका षटकार ठोकला आणि चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा षटकार माहिती यूज. हा चेंडू पहा पडल्यानंतर स्विंग होतो तिथे पहा डॉट बॉल आलाय. सेकंड स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला इथे डॉट बॉल आलाय. कम बॅक करणारा चेंडू टाकला गेला. हेच आपण पाहतोय एखाद्या मोठ्या खेळाडूची ओळख राहते. ज्या वेळेला पहिला 40 षटकार आला लगेच दुसरा चेंडू कम बॅक करणं आमच्या रक्तात आहे आमचा स्वाभाविक गुण आहे हे सांगत असताना मिस्टर आतिश भांडेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधील अव्वल दर्जाचा शहापूर तालुक्यातील खेळाडू आतिश भांडे. त्याच्या समोर आपण पाहतोय प्राऊड ऑफ वावेकर ऋषी शेलारला जबरदस्त बॅटिंग त्याने आतापर्यंत साकारली आहे. स्टेप आउट झाले फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. वा प्रयत्न लाजवाब होते. झेल जरी गॅदर होत नाही तरी देखील एफर्ट्सची दाद द्यावी लागेल. काय जबरदस्त प्रयत्न केले लाजवाब एफर्ट्स प्रयत्नशील होता मात्र लास्ट मोमेंटला चेंडू गॅदर होता राहिला मात्र प्रयत्न
जबरदस्त होते, अफलातून होते, स्टेप आउट झाले होते, बदल आले त्यामध्ये, पुढे सरसावले होते. तदनंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवायचा होता. कव्हरच्या दिशेने उडवत असताना हा चेंडू जर आपण पाहिला तर मिस जज झाला. त्यानंतर झेल सुटली आणि ऋषी शेलारला जीवनदान दिलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका दमदार आहे, अतिशय जबरदस्त ताकद नजर त्या फटक्यामध्ये आपण पाहिली आहे. आणि चेंडूवरती जसा बॅटमध्ये स्पर्श झाला तेव्हा आवाज ऐकायला मिळाला. इट इज षटकार, चौकार. जबरदस्त बॅटिंग करत आपण पाहतोय. ऋषी शेलार नावाचा वादळ सुद्धा मैदानामध्ये आलाय. चौकार आणि षटकार सध्या त्याच्या बॅटमध्ये येताना आपण पाहतोय. चौकाराने हा सामना सध्या इथे पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. ऋषीला माहिती आहे, चेंडू आपण प्रोव्हाइड करा. ऋषीला माहिती आहे या षटक्यामध्ये धावा आणाव्या लागतील, कारण पॉवर प्लेचे षटक आहे. या षटक्यामध्ये जर धावा आल्या तर मात्र पुढे आपण 2 षटक्यांमध्ये आक्रमण करू शकतो. माईकच बंद आहे. 12 धावा लागले का 4 चेंडूचा खेळ आता समाप्त झालाय. अगदी पुढ्यात टाकलेला चेंडू त्याला खोदून काढला, त्याला अगदी ग्लान्स करत असताना डीपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवला. आणि तिथे आपण जर पाहिला स्वीपर कव्हर डीपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला ग्लान्स करत असताना चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. ऋषी शेलार अगदी एक नामांकित खेळाडू आहे या वावेकर गावचा, आणि त्याने सध्या सिद्ध केलंय आपल्या स्वतःला या मॅच मध्ये. आणि खऱ्या अर्थाने आई गावदेवी वावेकर संघाचे संपूर्ण पाठीराखी आणि संपूर्ण खेळाडू म्हणून असे ऋषी शेलारची बॅट जर तोडली तर या मॅच मध्ये धावांचा पाऊस, धावांचा लयलूट पाहायला मिळेल. आणि ती सुरुवात सध्या केली आहे. आणि करत असताना आपण पाहतोय मिस्टर ऋषिकेश शेलार सध्या इथे वार करतोय. आणि वार करत असताना एक मोठी फटकी, एक चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आला. पहिल्या चेंडू षटकार आला, त्यानंतर त्याला जीवनदान दिलं गेलं आणि नंतर लगेच चौकार आला. समोर अतिश भांडे आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका, गॅप सिलेक्शन प्रॉपर, टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल एक टप्प्याच्या सीमा पार. आलाय अजून एक दमदार चौकार. षटम पूर्ण केलं असताना चेंडूला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. 38 सर्कलचं षटक आहे. मांडलेले पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे धावांची लयलूट करायची, धावा कशा प्रकारे जमा करायच्या या सर्वांचं जागतं उदाहरण देत असताना जागते रहोचा आदेश सध्या दिला गेलाय गोठेकर संघाला. फटका फसला इथे. मनीष लहाने चेंडू खाली आहे आणि ऋषी शेलारचा खेळ समाप्त झालाय. मोठा विकेट, मोठा मासा घाल लागतोय. जे जाळं रचलं होतं त्या जाळामध्ये ऋषी शेलारला अडकवले गेले. बिग बट डाऊन, बिग विकेट. डगआउटच्या असलेला परतताना आपण पाहतोय ऋषी शेलार नाराज पावलाने नाराज होत असताना आपण पाहतोय. अगदी शांत चित्ताने सध्या डगआउटच्या असलेला परततोय. मात्र जबरदस्त बॅटिंग असताना अतिश भांडेने त्या जाळामध्ये अडकवलं. समोर त्याला चेंडू फेकला गेला, तिथे चेंडू उडवण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला गॅदर केला. मनीष लहाने त्या ठिकाणी वेल टेकन चांगली झेल टिपली आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत जर राहिला असता तर मॅच मध्ये मोठी धावसंख्या पाहायला मिळाली असती. ऋषी शेलार मोठं वादळ आणण्याचा प्रयत्न करत होता, मात्र वादळ येण्यापूर्वीची शांतता, भयान शांतता असते ते दाखवत असताना इथे शांतता भंग करण्याचं कार्य तो करत होता. मात्र ती शांतता पुन्हा एकदा स्मशान शांतता पसरण्याचं कार्य अतिश भांडेने केलंय. प्रतीक शेलार नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती आलाय. इथनं प्रतीक शेलारला अगदी जिम्मेदारी भरी फलंदाजी करावी लागेल. आणि तदनंतर मी म्हणेन खऱ्या अर्थाने मनीष लहाने नवीन गोलंदाज आला बॉलिंग ट्रॅक वरती. एक अतिशय मुख्य कणा गोलंदाजीचा या संघाचा. त्याला आपण पाहतोय मनीष लहाने कशा प्रकारे इथनं गोलंदाजी करेल ते देखील पाहावं लागेल. समोर आपण पहिला शॉट डायनामिक पॅकेट ऑफ वावेकर संजय शेलार आणि त्याच्या सोबतीने प्रतीक शेलारला आपण पाहतोय. जबरदस्त संघाची बांधणी करताना आपण पाहतो. काही वर्षांपूर्वी या संघाला आपण पाहिलं, या प्लॅटफॉर्म वरती एक मोठं होताना पाहिले आपण वावेकर संघाला. आणि तो वावेकर संघ
आपण पाहतोय पुन्हा एकदा या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. आडव्या बॅटने फटका खेळायचा प्रयत्न होता, षटपूर करण्याचा प्रयत्न असताना इथे एकदा बलिया बॅटचा अगदी इनसाइड एज वरती चेंडू लागला, तदनंतर शरीरावरती आदळला आणि तदनंतर एकदा बलिया. मनीष लहाने आतापर्यंत या तिन्ही मॅचेस मध्ये आपण पाहिलं इकॉनॉमिकल षटक त्याने टाकलंय. पहिल्या मॅच मध्ये आपण आधी मडकेला पाहिलं, आधी मडके या मॅच मध्ये 2 मॅच मध्ये उपस्थित नाहीयेत आणि ती जिम्मेदारी आतिश भांडे, मनीष लहाने आणि ओमी परटोले वरती आली आहे. सध्या ओमी परटोले कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. चांगला फटका आहे, शॉट पूल केला, प्रतीक्षेला इथे आक्रमण करत असताना चेंडूला पाठवून दिला. इट्स अ माइटी 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 ब्लो, षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल, अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडूला घेतला आणि त्याला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. मनीष लहाने पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि मात्र पाटण चेंडूमध्ये प्रॉपर टायमिंग साधलं नाही आणि प्रचंड ताकदीने वेगाने चेंडू टाकला गेला. त्यामुळे बॅट फिरून अगोदर चेंडू डिघून गेला. अगदी शरीरामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. जयंत डिंगोरे त्या ठिकाणी अपील करत होती. षटकाराचा जबाब लगेच देऊन टाकलाय, लगेच डॉट बॉल आलाय. इथं पाहावं लागेल कशा प्रकारे आता गोलंदाजी करेल. चांगला चेंडू आहे, अगदी लावून कारबेट फटका सोजवला. एक धाव कंप्लीट झाला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही, प्रयत्नशील होते मात्र नकार दिला रोहित प्रतीक्षेलाच्या माध्यमातून. आता आपण पहिले धावसंख्या 24 वरती पोहोचली आहे. 4 चेंडूचा खेळ स्वतः समाप्त झाला. 2 चेंडू उर्वरित असलेल्या षटकांमधील 24वा. मित्र म्हणेन की खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जेव्हा एकमेकांच्या समोर मोठे चांगले तगडे संघ येतात तेव्हा अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळत असतं. आतापर्यंत गोटेकर संघावर एवढ्या ताकदीने कोणत्याच संघाने बॅटिंग केलेलं नाहीये, ते स्वतः वावेकर संघ करून दाखवतोय. इथे आडव्या बॅटने फटका, क्रॉस बॅटेड फटका, गॅप सिलेक्शन आहे. तिथे क्षेत्ररक्षक स्वतः उपस्थित आहे आणि तिथे जज केलाय, फेकलाय चेंडू. तिथे एकदा वालिया. 25 धावा फलगती लागल्या गेल्यात. अंतिम चेंडूच्या षटकामधील 12.5 ची सरासरी आतापर्यंत 11 चेंडू मध्ये गाठली आहे. उर्वरित 6 चेंडू असेल, 7 चेंडू असेल, 7 मध्ये मित्र बडेल 15 धावा जर आल्या तर वावेकर संघ एक सुस्थितीमध्ये पोहोचला असं म्हणावं लागेल. मात्र अजून त्या आणाव्या लागतील धावा. बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे. मात्र इथे झाले दादा 25, अजून 7 मध्ये 15 करायचे आहेत. फटका फसलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे गणेश डिंगोरे धोनी होते त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. प्रतीक्षेलाचा खेळ समाप्त, डाव समाप्त झालाय. 1 मोर विकेट डाऊन. टीम आई गावदेवी वावेकर संघाला धक्का क्रमांक 2. फटका अगदी ताकदीने खेळला होता मात्र बॅटचा अगदी टोवरती लागला. जास्त मोठा एलिव्हेशन घेता आलं नाही आणि तदनंतर त्यामुळे इथे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने इथे विकेट गेली आहे प्रतीक शेलारची. नवीन फलंदाज आता मी म्हणेन की संजय शेलार वरती खूप काही निर्भर असेल या मॅच मध्ये, कारण सलामीला आलेला तो खेळाडू आहे संजय शेलार. एक इंटरनॅशनल क्रिकेट पासून पाहतो एक चांगला खेळाडू म्हणून वावेकर गावचं नाव त्याने उंचावलंय. आणि आता ऋषी शेलार असेल, त्यानंतर प्रतीक शेलार होते, दोघेही बाद झालेत. मात्र त्यांच्याकडनं एक षटकार आला आणि नंतर आता आपण पाहतोय नवीन खेळाडू सध्या दाखल झाला मैदानावरती इन ॲट नंबर 4 वरती. सँडी पाटोलेला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती आलाय. आणि आता मात्र या 6 चेंडू मध्ये एक चांगला डाव साकारावा लागेल. सँडी आणि त्या सुट्टी आपण पाहतोय संजय शेलार याला अतिशय जबरदस्त जुगलबंदी आपण पाहतोय. मॅच मध्ये द्वंद्व युद्ध, कडवी झुंज या 2 संघांमध्ये आपण पाहतोय. आक्रमकता दाखवली दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत. मात्र त्या आक्रमकता कोणत्या संघाची पुढे जाईल, कोणत्या संघाची आक्रमकता थांबवली जाईल हे पाहावं लागेल. नवीन गोंदा आपण पाहतोय ओमी परटोले सध्या कॅप्टन आहेत. या संघाचा नेता, लीडर, नायक आणि मुखिया ज्याला आपण संबोधतो तो मुखिया सध्या गोलंदाजीवरती आलाय. आज कॅप्टनचं भूमिकेत त्याला आज आपण पाहतोय ओमकार परटोले, ओमी परटोले. 26वा धावफलक, 5 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. समोर आपण पाहतोय सँडीला खटर स्लोवर चेंडू फसवलं, चकवलं आणि ते मी म्हणे खऱ्या अर्थाने ओमकार परटोले आपल्या बोटांची जादू दाखवते. फिंगर रोल केले, फिंगर अप करत असताना सँडीला कुठेतरी फसवलं. पहिला चेंडू फेस करत होते तेवढी
प्रॉपर जज करता आलं नाही त्या चेंडूला आणि तिथनं डॉट बॉल आलाय. बॅटची इनसाइड इथे चायनीज कडा घेतली आहे. लेमन कट ज्याला आपण संबोधतो ती कडा घेऊन चेंडू चाललाय एका धावेसाठी. लॉंग लेग क्षेत्राच्या तिथे आपण चेंडू अडताना पाहिला आपण. एक धाव त्या ठिकाणी आली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 वरती 27. 2007 27 आणि 2 गडी गमावले गेलेत. इथे पहा समोर टाकला तिथनं फिरवला तिथनं फसवला आणि काय जादू दाखवते ओमकार परटोले. जेव्हा जेव्हा मी अनेकदा पाहिलेत गोटीकर संघाच्या मॅचेस त्या वेळेला जेव्हा जेव्हा प्रामुख्याने प्रमुख गोलंदाजांवरती जेव्हा आक्रमण केले जातं त्यावेळेला त्या धावा रोखण्याचं कार्य ओमी परटोलेच्या माध्यमातून नेहमीच आपण होताना पाहिलंय आणि तेच करत असताना मिस्टर ओमकार परटोले. पुढे टाकला चेंडू फसवलाय तिथे आतिश वांडे चेंडू पर्यंत पोहोचलेत. वेल जज आणि वेल टेकन. अजून एक धक्का संजय शेलार बाद. इथे जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आणि खास करून नन्हे मुन्ने जे खेळाडू आले प्रोत्साहित करणाऱ्या खेळाडूंना त्यांचं खऱ्या अर्थाने इथे सहर्ष स्वागत करतो. आणि आमचे अतिथीगण आमचे उपस्थित पाहुणे या मंचावरती उपस्थित असतील आमचे निशिदादा असतील आणि सुभाजी डिंगोरे साहेब असतील यांचं देखील आपण करूया संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. रुपेश आले नवीन फलंदाज. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय श्रीराम स्पोर्ट्स पाली आयोजित आम्ही पालिकर चषक 2025 हे पर्व आणि त्या पर्वामधील पहिला दिवस पहिल्या दिवसातील अंतिम सामना विकी 70 स्पोर्ट्स आई गावदेवी गोटीकर ब संघ विपक्षामध्ये आई गावदेवी वावेकर संघ पहिला धाव कंप्लीट दुसरा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. तिसऱ्याचा प्रयत्न चालू आहे आणि इथे वन शॉटचा इशारा आलाय. अगोदरच कर्जबाजारी आणि त्यामध्ये उसना शेजारी अशा प्रकारची उक्ती सथा लागू झाली आहे कारण इथे चेंडू अजून शिल्लक होते. षटक कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मी म्हणेन की एक धाव ही शॉर्ट रन आपण पाहिली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय ज्या ब्रँडने संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये आपल्या नावाचा बोलबाला राहिलाय अर्थात रॉयल स्पोर्ट्स शहापूरचे ओनर यश वेखंडे छोट्या यांच्याकडनं गोठेकर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्याचा मी स्वीकार करतो आणि त्या शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण त्याच बॅटने आपण खेळताना पाहतोय गणेश डिंगोरे असतील त्यानंतर आपण पाहिलं जयंत असतील अनेक स्टारकास्ट आहे आणि यश वेखंडेचा विचार केला तर एक मोठं ब्रँड नाव नाही तर ब्रँड बनलाय या शहापूर तालुक्यामध्ये बॅटचा ब्रँड रॉयल स्पोर्ट्स. धावसंख्या झाली धावफलकावरती 28 झालेत आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 29 रन्स टू विन आणि सलामीवीर सध्या दाखल होतात मैदानावरती. ज्या वेळेला गोटीकर संघाचं पहिल्या षटकामध्ये धावा होते त्यामध्ये 2 रन्स आम्ही ऍड करणार आहोत कारण वावेकर संघाला इथनं आपण पाहतोय 2 धावांची पेनल्टी आहे कारण त्यांचा 12th पण ड्रेस कोड मध्ये नाहीये त्याचमुळे आपण त्यांना पेनल्टी देणार आहोत. 29 खेळायचे आहेत त्यामध्ये आपण जर 2 धावा मायनस केल्या तर 27 पण मात्र आपण पहिल्या षटकांत ज्या धावा करतील गोटीकर संघाचे खेळाडू त्यामध्ये आपण त्या 2 धावा ऍड करणार आहोत. वेलकम भरत पाटील यांचं देखील इथे सहर्ष स्वागत आहे. त्यांच्यात कशा ऍड करू आपण यांना द्यायचे नाही यांना पेनल्टी दिली आपण कोणाला मायनस नाही केले आपण यांच्यात प्लस करणार. टार्गेट आपण पाहतो 29 धावांचा आहे मात्र ज्या वेळेला पहिलं षटक कंप्लीट होईल षटकानंतर आपण त्या 2 धावा ऍड करणार आहोत. विकी 70 स्पोर्ट्स आई गावदेवी गोटेकर ब संघ आणि या संघाचे संघ मालक विकी तरणे त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय अतिशय आनंद आणि आनंदाचा वातावरण त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. आज ते आढावा घेतात संपूर्ण मैदानाचं आणि विकी यांना माहिती आहे आपला संघ सध्या तरी चांगली कामगिरी केली आहे मात्र या सामन्यामध्ये विजय संपादन करेल का हा प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या समोर कडवा आव्हान असेल ऋषी शेलार आणि कंपनी वावेकर टीमचं कारण एक मोठा संघ तो देखील आहे त्यांच्या विपक्षामध्ये जेव्हा आपण खेळतो त्यावेळेला कडवी झुंज कडवी लढत त्यांना देताना आपण अनेकदा पाहिलंय
आणि वावेकर गावचा एक सितारा आपण पाहतोय ऋषी शेलार ज्याने KGPL ची एक बाईक जशा नावावरती राहिली आहे. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग ची एक बाईक त्याने जिंकली आहे मला सिरीज. ऋषी शेलार आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रचंड ताकदीचा वेगवान गोलंदाज आपण त्याला काल देखील पाहिला TDPL ची मॅच खेळताना आणि आज या मैदानात चांगला खेळ करताना आपण पाहतोय. हा डिटेल बॅट्समन आहे. मास्टर विलंब नको टू ओपनर्स ऑन ग्राउंड. मैदानात दाखल झालेत गणेश डिंगोरे धोनी आणि सोबती आपण पाहतो जयंत डिंगोरे आणि ऋषी शेलार. पंचांकडनं ग्रीन सिग्नल आला. लेट्स प्ले गेम ऑन. मॅच सुरू केली जाईल. पहिला चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे तेवढं एलिव्हेशन जोडलं गेलं नाहीये. स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न कारण पाटर स्ट्रोक आहे धोनीचा आणि एकदा पाहिलाय आणि तो फटका प्रॉपर कनेक्ट करत असतो तो. या शॉट फटक्यासाठी थोडाफार का होईना त्याला इथे थोडीफार का होईना मेहनत घ्यावी लागली मात्र फटका आला नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे फटका मोठा खेळलाय. फटका ब्लास्ट केलाय आणि ते चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाउंड्री रोफ येतोय दमदार चौकार. चौकार आलाय. चौकाराने संघाचं अकाउंट ओपन केलंय. फटका पहा. अतिशय दमदार फटका. गॅप सिलेक्शन प्रॉपर. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल टीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी अलाउंड द कार्पेट. धन 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 करेल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. अजून एक चौकार. गणेश डिंगोरेचा वार. चेंडू जाईल सीमा पार. येतोय खडखडीत चौकार. पहा ते लहान चिमुरडे तिकडे मॅचचा आनंद घेतात. ते फक्त म्हणतात की दादा चेंडू आमच्याकडे येऊ दे मात्र चेंडू का आला नाहीये. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मागणीला इथे पुरवठा केलाय. जशी मागणी तसा पुरवठा अशा प्रकारचं इथं चित्र आलं आणि हॅट्रिक कंप्लीट केली आहे. मिस्टर गणेश डिंगोरे धोनीचा पाठबंद तिसरा हा चौकार आणि त्या लहान मुलांची इच्छा कंप्लीट. अनेक अनेक ते नटलेले फटके त्याचा पाठबंद आहेत. आपण अनेकदा पाहिलंय. एकाच फटक्यासाठी तो ओळखला जात नाहीये. मिस्टर 360 फलंदाज तो नेहमी करत असतो आणि मोठमोठ्या गोलंदाजांना त्याचा फलंदाजीवरती नाचवत असतो. या प्रकारची फलंदाजी तो करताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे जर आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आलाय. बॅटची कडा घेतली. चेंडू एस्ट्रेक्शनच्या हातामध्ये रोहित त्या ठिकाणी होते. चेंडू अडवला आणि तिथनं आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थाने बचावात्मक चेंडू टाकलाय ऋषी शेलारने. आतापर्यंत आपण पाहतोय 12 धावा झाल्या. धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ झाला. 1 चेंडू उर्वरित आहे या षटकामधील. शेवटचा चेंडू या षटकामध्ये आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहतो धावसंख्या झाली 12 आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करतोय. अशा मिळून 14 धावा आल्या धावफलकावरती. 12 प्लस 2 रन्स पॅनल्टीच्या आपण ऍड करतोय 14 आणि मंचूचा आता टार्गेट आहे 12 चेंडू आणि 15 धावा अजून करायच्या आहेत. वेलकम वसुदेव तरणे. लेट पण थेट. आता इथनं मी म्हणे की खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी कपिलला आणलंय मात्र कपिलला आपला अनुभव इथे पेश करावा लागेल. ऋषी शेलारवरती 3 चेंडू 3 चौकारानंतर त्याने कमबॅक केलं या षटकामध्ये. जर आपण पाहिलं कपिल आले बॉलिंग ट्रॅक वरती. इथे पहा जबरदस्त चेंडू आपण पाहिला. इथनं पलटवार करण्याची ताकद
वावेकर संघामध्ये आहे हे सध्या दाखवत असताना एक अनुभवी खेळाडू आहे कपिलला आपण पाहतोय. पोलीस कुठे कपिल शेळकेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. फटका फसलाय यशवंत रोहित स्वतः धावलाय चेंडू पाठीमागे. वेल शॉट आणि टेकल जबरदस्त कॅच इथे कॅरी केली आहे आणि इथे जयंत डिंगोरेचा पारीचा होईल अंत. पहिला फलंदाज होईल बाद जयंत डिंगोरे. हा सुभेपाठ डकावच्या सला परतेल डका क्रमांक पहिला. कपिल शेळके जबरदस्त गोलंदाजी करतो. 2 चेंडू एफर्ट्स लावले त्याने चेंडूवरती. नवीन बॅटर आपण पाहतोय आतिश भांडेला आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आतिश भांडेला आपण पाहतोय. चांगला फटका आहे तिथे क्षेत्ररक्षण झाले. पहा काय घडले तिथे. डायरेक्ट हिट तर केले मात्र सेफ झोन मध्ये पोहोचला. पॉपिंग क्रीज मध्ये आपली बॅट अगदी ग्राउंडेड केली आहे आणि ग्राउंडेड करत असताना जर आपण पाहिलं तर एक धाव सक्सेसफुल रित्या कम्प्लीट झाली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा लागला. धाव फलकावरती 1 ने पुढे गेली आहे. 15 धावा. धावसंख्या 15 अजून 14 करायच्या आहेत. उर्वरित चेंडू असतील 9 चेंडू 15 धावा. 14 पाहिजेत ना 9 चेंडू 14 धावा करायच्या आहेत आणि 14 धावा करत असताना गणेश डिंगोरेची विकेट मोठी असलेल्या मॅच मध्ये. फटका दमदार आहे. गॅप सेशन प्रॉपर टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर आला चौकार. परत आले तुम्ही संध्याकाळी माझा कसं काय हो तुमच्या त्याच्यावर मोबाईलवरतीच येईल तुमच्या मेसेज. हो मग त्यांना द्या दाखवू येतील ना ते सांगतील तुम्हाला. मेसेज येतो दाखवा फक्त त्यांना. सकाळी किती वाजता तुमचाच नंबर आहे ऑलरेडी द्या तुम्ही सांगतील ते बरं तुमचाच द्यायला लागेल. इथे पहा डॉट बॉल आला. या अगोदर चेंडू काय पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेला. चौकारासाठी प्रचंड ताकदीने वेगाने फटका सुजवला. इथे कपिल शेळके आपल्या नावाची छाप सोडताना आपण पाहतोय. पहिल्या मॅच 4-4 जात होते पण सकाळी 9ला बोल कोणाची पहिली माझी कोण आहे. जबरदस्त चेंडू आपण पाहिले तर अपील केली. अपील स्ट्रॉंग अपील आहे मात्र 75 मत होत नाहीये आणि इथं डॉट बॉल आलाय. डॉट बॉल षटक कंप्लीट झाले. 2 षटकानंतर धावा झाल्यात. पहा इथनं आता 6 चेंडूने करायचे आहेत 10 धावा. हे समीकरण हे इक्वेशन हे ज्या वेळेला 2 संघ बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात येतात त्यावेळेला ही स्थिती ही परिस्थिती निर्माण होत असते आणि इथनं आम्ही देखील कसा गुरुचे चेले नाहीयेत हे सांगत असताना आई गावदेवी वावेकर संघ या ठिकाणी गोटेकर संघाला देखील या धावा करण्यासाठी घाम घालावा लागतो असे सध्या इथे स्पष्ट झालंय. आणि मी खरं तर म्हणेन की जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केली आहे. हॅलो कोण हो कोण आहे बॉलर संदेश पटेल. झुमकर
चला मॅचचा आपण आनंद घेऊया, बाकीकडे लक्ष देऊ नका. इथे महाभारत चालू झालंय, त्यानंतर आपण महाभारतापासून आपण मॅचकडे वळूया. जिथे पाहतो नवीन गोंधळ झाले. 6 चेंडू 10 धावा. इथे सिंगल धाव कंप्लीट तर झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का नाही इथे पाहावं लागेल. 21 धाव कनिष्ठ डिंगोरे स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 5 बॉल मध्ये करायचे आहेत 9 धावा. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतो नवीन गोलंदाज. लाईट वाढव ना, ब्राईटनेस. संदेश पाटोळे आपण पाहतोय. 5 चेंडू 9 धावा. या मॅच मधील टर्निंग पॉइंट विकेट असेल गणेश डिंगोरेची. आणि मॅच मध्ये जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल, वावेकर संघाला सुपर 4 मध्ये दाखल व्हायचं असेल तर इथनं मात्र 9 धावा सांडीला करू देता येणार नाहीये. तरच मात्र तुमचा संघ पुढे वाटचाल करू शकेल. मात्र गणेश डिंगोरेला काय करायचं आहे, आपल्या अनुभवातील आपल्या भात्यामधील अगदी 2 चांगले पॅटर्न स्ट्रोक खेळायचे आहेत, जिथनं या सामन्याला आपण कलाटणी देऊ शकतो. आणि ते कलाटणी देणार शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर करेल का, की इथे पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. संदेश फटका, तरी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय. कॅच नव्हे तर मॅच आहे मित्रांनो. ही कॅच सोडली की मॅच, यात येणारा वेळ सांगून जाईल. इथे कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. आणि मी म्हणेन इथे कॅच नव्हे तर ही मॅच सोडली आहे वावेकर संघाच्या खेळाडूंनी. हर्षाने ती झेल सोडली आहे. मी म्हणेन जर हा सामना जर वावेकर संघ परास्त झाला आणि गणेश डिंगोरे चांगली बॅटिंग केली तर हर्षला खऱ्या अर्थाने हार पत्करावी लागेल घरी जाता जाता. कारण मी म्हणेन की जबरदस्त इथे एफर्ट्स लावायचे होते. इझिली कॅच होती. अशा सिच्युएशनला अशा प्लेअरची कॅच अगदी हार्ड असली तरी ते घेण्यासाठी तत्पर राहावं लागतं. मात्र त्याने इथे झेल सोडली आहे, कॅच ड्रॉप केली आहे. गोलंदाजाचं मनोबल देखील खचतं अशा प्रमाणे. आणि खचत असताना कुठेतरी मी म्हणेन की इथे खराब 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 आणि गणेश डिंगोरेला जीवनदान दिले. गणेश सारखा फलंदाज मनोबल वाढवण्याचं कार्य आता करावं लागेल. त्या क्षेत्ररक्षकाचं मनोबल खचलंय, मात्र ते खचू न देता त्याला वाढवावं लागेल. कारण तो नवीन यंग टॅलेंट आहे. सुद्धा त्याची सिच्युएशन सध्या समजून घेऊन त्याला मनोबल वाढवावं लागेल. फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे. इथे 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 झेल पकडली. वाह वाह, काय सामना रंगतो इथे. जबरदस्त एफर्ट्स. आणि ते आतिश भांडे बॅक टू द डगआउट. कहानी में ट्विस्ट. आणि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. संदेश सँडी पाटोळे काय गोलंदाजी करतोय. आतिश भांडे बाद झालाय. आणि मी म्हणेन की गणेश डिंगोरे देखील बाद झाला असता. एक एक झेल विकी तरणे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब करण्या पाठीमागे लागलंय. आणि विकी तरणे यांचं हास्य सध्या मी म्हणेन की कमी होत चाललंय. हा बोला. तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला काय शिकवणार, दोन्ही पण घेऊन जायला लागतील तुम्हाला. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे दादा? बॅट्समन कोण आहे? मनीष. ती कुठे होती? कामं कोणा तरी करायला लागला. सामना इथे रंगताना आपण पाहतोय. गणेश डिंगोरे स्ट्राईक वर आणायला लागेल. मनीष लहाने नवीन फलंदाज आलेत. 3 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय 8 धावा. जर पेनल्टीचा ऍड केल्या नसत्या तर इथे अजून थोडं समीकरण बदललं असतं. वावेकर संघाला अंतिम मॅच मध्ये या 2 रनचं व्हॅल्यू का असं सध्या कळणार आहे. कारण त्यांना माहिती आहे आता 3 मध्ये करायच्या 8 धावा. सँडी पाटोळे काय गोलंदाजी करतोय. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. अजून एक कहाणी में ट्विस्ट आली आहे. जबरदस्त गोलंदाजी. ही गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. काय गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोल. आता मनीष लहाने इथनं पलटवार करेल का.
नाही कसं नाही ऍड केला आपण नाही थांब आहे बरोबर थांब सांगतो 21 धावा झाल्या 2 चेंडू 8 धावा अजून एक डॉट बॉल नाही व्हाईट बॉल अजून एक कहाणी में ट्विस्ट आली आहे रंगत आली आहे मॅच मध्ये व्हाईट बॉल गणेश टिंगोरेला स्ट्राईक वरती आणावं लागेल आता दोन चेंडू 7 धावा फटका फसला इथे झेल पकडायची होती कारण आता एक चेंडूवर 6 आल्यात आणि स्ट्राईकला गणेश डिंगरे जाईल जरी चौकार गेला असता तरी काय हरकत नव्हती कारण कव्हरीला हर्ष आले होते संजय शेराला चेंडू वरती झेपायचंच होतं एक चेंडू 6 धावा इथे जर गणेशने षटकार ठोकला तर संजय शेराला विचार करण्यासाठी भाग पाडेल कारण त्याला झेलपर्यंत पोहोचायचं होतं त्यासाठी जायचं त्याला आपल्या विकेट काही नका बोल कायची घंटे शिवाय तिकीट बसून घेतला त्याने बोल संध्याकाळची मॅच आणली 8 असते आपण पाहिलं तर एक चेंडू धावा करायचा आहे 6 धावा गोल्डन षटकार सध्या ठोकावा लागेल गोल्डन षटकार ठोकत असताना आपण पाहतोय कशा प्रकारे षटकार ठोकेल का समोर आपण पाहतोय शहापूरचा धोनी समोर संदेश आता गोलंदाजामध्ये थोडी प्रेशर असेल आणि फलंदाजाकडे तेवढी प्रेशर असेल कारण एक चेंडू 6 धावा गोल्डन षटकार बदल आली त्यामध्ये बिघाड झाला थोडासा बिघाड होताना आपण पाहतोय आणि एक चेंडू आणि धावा करायचा आहे 6 धावा सँडी पाटोले मॅच विनर बनेल का ते पाहावं लागेल फटका फसला इथे मॅच फिनिश झाली आहे सामना जिंकलाय आई गावदेवी वावेगर संघ वेल प्लेड गाईज आणि हार्डलक ही गोलंदाजी आवडण्याचं टाळा वाजवा सर्वांनी आणि स्वागत करा या मॅच आई गावदेवी वावेगर संघ आणि हार्डलक गोठेकर संघ जाणे मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला आणि गणेश इंगोरा जास्त काळ साईमध्ये आणायचा प्रयत्न केला असा सामना फिनिश करता आला असा हार्डलक गोठेकर ब संघ आणि वेल प्लेड गाईज आई गावदेवी वावेगर संघ ऋषी शेलार कंपनी सँडी पाटोले आणि मी खऱ्या अर्थाने त्या 2 खेळाडूंचं मोठं योगदान आहे सँडी पाटोले आणि त्या सोबती आपण पाहिजे तर कपिल शेळके हे दोन्ही मॅच विनर प्लेयर आहे या टीमचे